निवडणूक सुरू झाल्यानंतर व्यवस्थित निवडणूक सुरू होती। त्याच्यानंतर निवडणूक संपल्यानंतर, प्रक्रिया संपल्यानंतर कोणीतरी एक साधारण बाई आतमध्ये गेली आणि आतमध्ये जाऊन यांनी लॉक केलं आणि तिच्यासोबत पोलीस प्रशासनची माणसं सुद्धा त्याच्यासोबत गेले, पोलीसवाले। माझं एकच मत आहे, ती कोणत्याही पक्षाची असो, मला कोणत्या पक्षाचा काही वैर नाही, ते बीजेपीची असो, काँग्रेसची असो, बीएसपीची असो, अदरवाईज असो, जी कोणी आतमध्ये गेली तिला अरेस्ट करा। आणि जर ती अधिकारी असेल, जर त्या बूथ अधिकारी किंवा तिथे काम करणारी वर्कर असेल, आम्ही प्रशासनाची माफी मागतो, पण ती कुठलाही अधिकार नसताना आतमध्ये गेली आणि आतमध्ये जाऊन दरवाजे लावतात। याचं कारण काय समजावं हे तुम्ही सगळं समजू शकता। कारण पोलीस यंत्रणा त्याच्यासोबत जाऊन लॉक करतो। म्हणजे आमचं एकच म्हणणं आहे, जी कोणी महिला आतमध्ये गेली तिला अरेस्ट करा आणि निवडणूक अधिकारी असो, पोलीस प्रशासन असो, याचं दखल घ्यायला पाहिजे, नाही तर हे निवडणूक पुन्हा डबल व्हायला पाहिजे, असं माझं मत आहे। मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर एक महिला जी आहे ते मतदान केंद्राच्या आत शिरली आणि त्यावर ऑब्जेक्शन घेत वंचित बहुजन आघाडीने त्यावर आक्षेप उचलला आणि त्यांनी जे सांगितलं की या ठिकाणी जे आहे ते महिला नेमकी कशी काय आतमध्ये गेली, कोण महिला आहे, अशा प्रकारे त्या ठिकाणी घोषणाबाजी जी आहे ते वंचितच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात करण्यात आली। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ज्या कार्यकर्त्यांची गर्दी जी आहे ती जमलेली होती। मात्र पोलिसांनी आता त्याला पांगवायला सुरुवात केलेली आहे। पोलीस या कार्यकर्त्यांची समजूत काढून त्यांना जे आहे ते वापस पाठवण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला जातो आहे। आपण एकंदर जर बघितलं तर यांचं म्हणणं आहे की ती आतमध्ये गेलेली महिला नेमकी कोण आहे, ती महिला जर कुठल्या पक्षाची असेल तर मग तिच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशा प्रकारची मागणी जी आहे ती मागणी घेऊन जे आहे ते हे कार्यकर्ते या ठिकाणी आक्षेप घेत होते आणि त्यांनी या ठिकाणी कार्यकर्त्यांना जे आहे ते आता पांगवल्या जात असल्याचं चित्र पाहायला मिळते। कॅमेरामन साई सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।